हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा MCA ॲडमिशन 2025 यासाठी जे आहे आता कॅप राऊंडची प्रक्रिया म्हणजे कॉलेज निवडण्याची प्रक्रिया चालू आहे. तर त्यासाठी 26,000 पेक्षा जास्त ॲप्लिकेशन जे आहे व्हेरिफाईड झालेले आहे. म्हणजे 26,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे कॉलेज ॲडमिशनसाठी. ओके. आणि सीट किती आहे? 19,000 सीट आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे आहे गव्हर्नमेंट सीट जे आहे ते फक्त 360च सीट असतात गव्हर्नमेंट. तर हे सीट जे आहे ते खूप कॉम्पिटिटिव्ह असतात. म्हणजे इथे जे आहे मेरिट खूप हाय जात असतो. तर तेच आपण बघूया. 360 जे सीट आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणकोणते आहेत ते एकदा आपण बघून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही नेम, लोकेशन आणि सीट दिलेले आहे. वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट VJTI हे मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद, त्याच्यानंतर अमरावती, कराड, चंद्रपूर, नांदेड अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे 6 कॉलेजेस आहे जिथे की 60-60 सीट आहे. 360 सीट आहे पूर्ण. ओके. तर इथे जे कट ऑफ आहे ते बघूया आपण कॉलेज वाईज. हे जे VJTI इन्स्टिट्यूट आहे मुंबईचा, तर हे सगळ्यात जास्त कट ऑफ असतो इथे. तर आपण कॅटेगरी वाईज बघूया विद्यार्थी मित्रांनो. ओपन जनरल कॅटेगरीसाठी 99.65 कट ऑफ होता 2024 ला. ओके. मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे आणि ह्या वर्षीही तेवढंच असतो. एक पॉइंट इकडे तिकडे होतो, बट असंच कट ऑफ असतो. ओके. त्याच्यानंतर 99.30, त्याच्यानंतर SC BC OBC याचा 98.70, त्याच्यानंतर SC कॅटेगरीचा 95.500, त्याच्यानंतर ST कॅटेगरीचा बघा 85.00. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे पर्सेंटाईल आहे. म्हणजे 200 पैकी तुम्हाला किती मार्क आहे यावरती पर्सेंटाईल निघतो. तर 99 पर्सेंटाईल म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो, तर इथे तुम्हाला 155 160 मार्क असले तर तुम्ही 95 च्या पुढे चालल्या जातात. अशा प्रकारे 200 मार्काचा तुमचा पेपर असतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे फर्स्ट जे इन्स्टिट्यूट आहे मुंबईचं, जे कॉलेज आहे मुंबईचं, इथे सगळ्यात जास्त कट ऑफ लागतो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज कट ऑफ जे आहे जनरली आपलं जसं की अमरावती, नांदेड वगैरे जे आहे बाकीचे, तर तिथे बघू शकता तुम्ही कट ऑफ किती आहे. 90 ते 95. त्याच्यानंतर EWS साठी 88 ते 90 असतो. म्हणजे व्हेरियस कॉलेजमध्ये म्हणतो मी. SC-BC मध्ये बघू शकता तुम्ही 85 ते 90 पर्यंत, SC साठी 75 ते 80 आणि ST साठी 70 ते 75 पर्यंत आहे. गव्हर्नमेंट साठी आहे हे. तसे प्रायव्हेट, त्याच्यानंतर ऍडेड, नॉन ऍडेड असे कॉलेजेस आहे. ऑटोनॉमस कॉलेज आहे. तिथे तुम्हाला जर तुम्ही कॅटेगरी वगैरे मध्ये असाल तर 40, 45, 50 पर्यंत तुमचं जे आहे ऍडमिशन होऊन जातं. पर्सेंटाईल एवढे जरी असतील तुम्हाला तर. PWD जनरल कॅटेगरी जे आहे त्यांच्यासाठी 60 ते 65 पर्सेंटाईल असेल तर त्यांचा पण नंबर लागून जातो गव्हर्नमेंट कॉलेजला. तर हे तुम्ही जे कॉलेज आहे आपण जे बघितले आता, बऱ्याच जणांना गव्हर्नमेंट कॉलेज माहित नसते. तर त्यांच्यासाठी मी हे माहिती घेऊन आलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कॉलेज ऑप्शन फॉर्म आता फिलिंग चालू आहे. फर्स्ट, सेकंड राउंड, थर्ड, फोर्थ असे 4 ते 5 राउंड होतात तुमचे. त्यामध्ये तुम्ही हे एक कॉलेज टाकू शकतात. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ किती असतो जनरली 85 ते 95 पर्यंत असतो. हे ओपनचं म्हणतो मी. कॅटेगरी वाल्यांचा याच्यापेक्षाही कमी असतो गव्हर्नमेंट साठी. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कट ऑफ जे आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कट ऑफ आहे. तुम्हाला जर काही हेल्प वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेज निवडण्यासाठी आमची हेल्प घेऊ शकता. तुमच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग आम्ही जे आहे कॉलेज जे आहे सिलेक्ट करून देतो तुम्हाला. त्याच्यानंतर ॲडमिशनसाठी आम्ही पूर्ण हेल्प करतो. तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्हाला तुम्ही जॉईन होऊ शकतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करू शकता. थँक यू. धन्यवाद.